निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। तुम्ही तळ शिवालयात राहता आणि कोण असतं तुमच्या सोबत? शिवालयाची सेवा करणारे असतात। आणि माझे गुरु असतात। परंतु ते एका मोठ्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत। रेवती, आम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे। मी येते। तुम्ही आलाच आहात तर भोजन करून जा। देवी, माझं बोलणं झालं की मी जाईन। जशी आपली इच्छा। गोरक्ष, अरे मी सध्या त्रिविक्रम राजाच्या रूपात आहे, त्यामुळे नमस्काराची आवश्यकता नाही। वस्त्र शरीर दुसऱ्याचे आहे, परंतु आज श्री मच्छिंद्रनाथच आहेत ना। शुभम भवतु। गुरुवर, खरं तर मी तुम्हाला न भेटताही संदेश देऊ शकलो असतो, परंतु प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती। बरं झालं आलास गोरक्ष, मलाही तुला पाहून बरं वाटलं। गुरुवर, मी शिवालयाच्या तळघरातच असतो, परंतु जेव्हा मला वाटलं की तुमचा देह सुरक्षित नाही, तेव्हाच मी इथे आलो आहे। हे फार गंभीर आहे। शिवालयात जानकीचा जो मुलगा आहे तो खूप लोभी आहे। सतत धनाची इच्छा असणारा तो मनुष्य आहे। परंतु त्याला आपण धन, धान्य, वस्त्र हे पाठवलं होतं। क्षमा असावी गुरुवर, परंतु ते पाठवायला नको होतं। तुम्ही त्यांना कितीही धन पाठवलं तरीही ते मिळाल्यावर त्यांचं समाधान झालेलं नाही। परंतु मग काय करायचं? गुरुवर, या राज्याचा जो शत्रू आहे सुब्बाराव, त्याला जाऊन तो संपत सामील झाला आहे। गुरुवर, त्याची लक्षणं मला योग्य दिसत नाहीत। याचा अर्थ माझा जो देह आहे तो सुरक्षित नाही। होय गुरुवर, मला ठाऊक आहे गोरक्ष, तुझ्यावर खूप मोठे दायित्व आहे। ते स्थान सोडून तुला कुठेही जाता येत नाही। गुरुवर, माझी तयारी आहे,
त्या देहाचं रक्षण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. ते मला दिसतंय गोरक्ष. गुरुवर, जर आपल्याला काही झालं तर नाथ परंपरेचे कार्य अपूर्ण राहील. सगळ्या सृष्टीचं संतुलन बिघडेल. म्हणजे आता संपतला कारागृहात टाकणं हाच उपाय आहे. मलाही तसंच वाटतं गुरुवर. आणि कसा आहेस गोरक्ष? आपली कृपा आहे गुरुवर. परंतु आपल्याला असं निश्चल पाहत राहणं अवघड आहे. हे कार्य पूर्ण झालं की आपल्याला एकत्र भ्रमण करायचंच आहे. गुरुवर, आज्ञा असावी. मला फार वेळ नाही थांबता यायचं. संपत, साधू बुवा काही अजून आले नाहीत. कशाला गेलेत काय माहित. ते परत येऊन काही बोलत नाही तो जीवात जीव नाही बघ माझ्या. हे आई, उगाच कशाला काळजी करते ग? अरे ते योगी तळघरात झोपलेले आहेत ना, नक्की कळत नाही ते जिवंत आहेत का गेले. अगं अन्न नाही, पाणी नाही. मला तर वाटतं मेलेलीच असणार बघ. अरे हळू बोल, ऐकेल कोणीतरी. अगं आई, मी तर हे सुब्बारावला सांगणार होतो बघ. अरे माझ्या कर्मा, सांगितलं नाहीस ना? नाही ग. हे आई, हं? ते बघ साधू भाऊ आले. हो साधू बुवा, भेटले का महाराज तुम्हाला? होय, भेटले. तुम्ही आमची तक्रार तर नाही केली ना त्यांच्याकडे? माझं त्यांच्याशी काय बोलणं झालं हे सांगण्याचं बंधन नाही माझ्यावर. काय होतंय काय माहित, माझ्या तर जीवाला घोर लागलाय. प्रणाम महाराज. महाराज गोरक्षनाथ अचानक आले म्हणून भेटायला आलो. बरं झालं आलात. एक महत्वाचं काम आहे. आज्ञा करावी महाराज. शिवालयात सेवा करणारी जी स्त्री आहे तिचा संपत नावाचा एक मुलगा आहे. त्याला बंदी करून इथे घेऊन या. जशी आज्ञा महाराज. मी ताबडतोब सैनिकांना पाठवतो आणि त्या संपतला बंदी बनवून इथे घेऊन येतो. एक विचारू महाराज, नक्की काय झालंय? संपत हा सुब्बारावला सामील झाला आहे. ज्या दोघांनी तुमच्यावर राजवाड्यात जो हल्ला केला आहे त्यापैकी दुसरा संपत होता.
महाराज, मी आपणास बोललो नाही, परंतु ही माणसं मला कधीच विश्वासार्ह वाटली नाही. उलट आपणच त्यांना धनधान्य, वस्त्र सारं काही पुरवत होतात. मनुष्य स्वभाव आहे अमात्य. त्यात त्यांचं कृतज्ञ होणं हे गृहीतच धरावं लागतं. एक शंका आहे महाराज, विचारू? आपण जर जानकीच्या मुलाला बंदी बनवून इथे आणलं तर ती आकांड तांडव करेल आणि त्याचा त्रास गोरक्षनाथांना होईल. दुसरा पर्याय नाही. गोरक्षनाथ सगळं निभावून न्यायला समर्थ आहे. तुम्ही तात्काळ दिलेलं कार्य करा. होय महाराज, येतो. हे किती अवघड होऊ शकतं ह्याची मला कल्पना आहे. पाणी दे. काम करते ना, हाताने घेता येत नाही का तुला? कुठून आलास तू आणि एवढा का घाबरलास? मी कुठे घाबरलोय? हे बघ संपत, मी कालपासून तुला बघते. तुझं काहीतरी बिनसलंय. नाही अगं, तसं काही नाही. हो संपत, हे बघ, मला दुसरं कोणी येऊन सांगण्याआधी तू मला काय ते सांग. मला पण तसंच वाटायला लागलंय. बघ, बोल मग, बोल पटकन. हाय हाय. अगं, माझ्याकडून एक चूक झाली बघ. तू कसली तू? मला सांग कसली तू? अगं, राजवाड्यात अमात्यावर हल्ला झाला आणि त्यात मी आणि सुब्बारावचा माणूस होता बघ. अरे देवा, माझं कर्म काय करू महादेवा, काय करू रे संपत तुझा, काय करू? अगं, आई, ते सैनिक कुठेतरी कुणातरी शोधतायत तिकडे. अरे संपत, उद्या जर तुला अंधार कोठडीत टाकला तर मी काय करायचं? आई, मला वाचव ग. आई, मला वाचव ग. मला कारागृहात नाही जायचं ग. मला वाचव. तुला जर चूक केलीस ना तर जीव घेईन मी तुझा. चूक झाली ग. गोरक्ष जे जे सांगून गेला ते काळजी वाटावं असंच आहे. त्रिविक्रम मरण पावला
त्यावेळी हातात वेळ कमी होता. त्यामुळे जे स्थान मिळालं तिथेच देह ठेवून या देहात प्रवेश करावा लागला. अजून सुरक्षित स्थान मिळायला हवे होते, म्हणजे प्रश्नच आला नसता. स्वामी गोरक्षनाथ गेले? हो, आत्ताच. त्यांना भेटायचं होतं मला. माझ्या ध्यानात आलं नाही. तुमची त्यांची ओळख कधीपासून? खूप जुनी. म्हणजे खूपच जुनी. तुम्ही कधी सांगितलं नाही मला. तशी वेळच आली नाही. ह्या नगरातही ते प्रथमच आले आहेत. त्यांना शिवालयात का राहायला दिलं? म्हणजे त्यांची उत्तम व्यवस्था का नाही केली? ते संन्यस्त आहेत रेवती. त्यांना असं काहीही अपेक्षित नाही. तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात का? तुझ्या प्रश्नांची उत्तरच तर देतो आहे. अरे संपत, आज तरी देवाला आंघोळ घाल, पूजा कर देवाची. ए आहे तसलं मला काय सांगू नको बघ. पूजा केल्याने बुद्धी जागेवर राहते, संकट येत नाही काही. अगं काय करणार आहे तुझा देव? म्हणू नये संपत, जमेल तेवढी देवाची सेवा करावी. 2 तांबे पाणी ओतावं देवावर. हे बघ, देवावर माझा काही विश्वास नाही. अगं करून करून काय करणार आहे देव तुझा? अरे संपत तुझंच नाव आहे ना? हं? हो. का हो? काय झालं? महाराजांनी राजवाड्यावर बोलवलंय याला. मी नाही येणार. कसा येत नाही तेच बघतो. झाला रे याला. काय केलं माझ्या लेकाने? हा? सांगा तरी. काय केलं? काय केलं? अहो, सोडा त्याला. अहो, सोडा. आई, मला हे घेऊन जातील का? अहो, त्याला. आई. अहो, सोडा. सोडा त्याला. वाचवले आम्हाला. वाचवले. महादेवा, मी तुमच्या पाया पडतो. अहो, सोडा त्याला. आयुष्यभर मी तुमची सेवा करेन. मला वाचवा. अहो, सोडा मी त्याला. करतो. चल. अहो, सोडा की त्याला. अहो, सोडा. सोडा. अहो, काय केलंय त्यांनी सांगा तरी. चल. अहो, सोडा त्याला. अहो, संपत. ए, चल. अहो, सोडा त्याला. सोडा मला. मला वाचव. सोडा. देवी प्रणाम. देवी, तुम्हाला काही समजले का? कशाबद्दल? शिवालात जो एक जण आहे त्याला पकडून घेऊन येत आहेत. मी म्हणाले होते त्या शिवालयात काहीतरी गुड आहे. महाराजांनी तुम्हाला सांगितलं नाही का? नाही, पण मी त्यांना कारण विचारेन. गोरक्ष, तुझी अवस्था मला समजते आहे. एका बाजूला गुरुप्रेम आणि दुसऱ्या बाजूला
तुला जे कार्य करायचे आहे ते, तुझ्यावर ज्यांची भक्ती आणि प्रेम आहे त्यांचं काय करायचं हाही प्रश्न आहे. पण तुझी प्रथम प्रेम आणि कर्तव्य हे गुरुच आहे. त्यामुळे तुझे प्राण इथे अडकले आहे. तुला इथे थांबायचेही आहे आणि इथून जायचेही आहे.